दार उघड बये, दार उघड. होम मिनिस्टर कोणाला बघ. होम मिनिस्टर शाळेला उशीर होतो. होम मिनिस्टर आज कामवाली बाई पण नाही आली. होम मिनिस्टर पदरावरती सरकारीचा मोर नाचरा हवा. संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. होम मिनिस्टर. होम मिनिस्टर. मांजकर पैठणी घेऊन आला. होम मिनिस्टर. वहिनी उघडताना दा. होम मिनिस्टर. रोज वकिलीचं देणार. होम मिनिस्टर. होम मिनिस्टर. होम मिनिस्टर. होम मिनिस्टर. होम मिनिस्टर. नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. सागर माता कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, चारकोप, कांदिवली पश्चिम या ठिकाणी आपण आलेले आहोत आणि इथल्या सौ तृप्ती कुलदीप कुऱ्हाडे वहिनींना भेटणार आहोत. आजच्या भागात काय होणार, कशा गप्पा होणार ते बघूया. चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना. ते पण येऊन जाऊन करतात. येऊन जाऊन म्हणजे लग्न करायचं होतं ना त्यांना. त्यांना तुम्हाला नव्हतं. लग्नानंतर काय असतं? काय असतं मला ऐकायचं. फक्त ऐकायचं ऐकायचं ऐकायचं. अरे पण ते तुमच्यावर ठेवा ना इफेक्ट. इकडे पडतो ना इफेक्ट. हो कळलं मला. नमस्कार. नमस्कार. नमस्कार सर, स्वागत आहे आपलं सागर माता कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी. धन्यवाद. हे नको बाळा, हे बस. नाही, हे आमच्या सर्वांकडून गणपती बाप्पा. गणपती बाप्पा बाप्पा मोरया. बर घ्या उखाणा. मंगळसूत्रात एक माहेरची एक सासरची वाटी. कुलदीपरावांचं नाव घेते होम मिनिस्टरसाठी. अरे वा, गिफ्ट का काढली बाहेर. बरं ते आता ओळख करू. हे माझे मिस्टर. नमस्कार. कुलदीप. माझ्या सासूबाई. नमस्कार. माझे सासरे. नमस्कार. माझी आई, मम्मी, नमस्कार. पप्पा, माझी मुलगी अनन्या, माझी ननंद, नमस्कार. ती मोठी ननंद आणि माझी आत्या. नमस्कार. आणि हे सासू सगळे तिघी सगळे? जणी. हो बरेच आहेत मागे. नमस्कार सगळ्यांना. मावशी माझी, माझे दीर बरं नमस्कार. अभिलेश आणि हा सगळा मित्र परिवार. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. नमस्कार. आणि माझा नंदेचा भाचा. बरं. आणि आता सुरुवात करूया गप्पांना. पैठणीसाठी मी आहे हौशी. विजयरावांचं नाव घेते होमेच्या आलेल्या दिवशी. लाल मणी तोडले, काळे मणी जोडले, दीपकसाठी आई वडील सोडले. नमस्कार. नमस्कार सर. कुठलं माहेर? पनवेल. पनवेल, कोल्हापूर. पनवेल खुद्द कोल्हापूर. हा म्हणजे पनवेलला आई पप्पा राहतात आधीपासून आणि गाव आमचं कोल्हापूर. पनवेलला कुठे? पनवेलला ओल्ड पनवेल. ओल्ड पनवेल म्हणजे काय असतं ते? ओल्ड आणि न्यू असे दोन भाग आहेत पनवेलचे. हो मला नाही माहिती. असे दोन आहेत का? हो मला खरंच नाही माहिती. असे दोन आहेत. हो तुम्ही आलं नाहीत ना सर तिथे. हा म्हणून कसं असतं ओल्ड म्हणजे जुन्या पनवेलला काय आहे वेगळं? ते खूप जुनी वस्ती असल्यामुळे ते जुनं पनवेल आणि जे नवीन पनवेल आहे ते सिडकोनी बांधलेलं आहे. ते नवीन पनवेल. मग तुमचं शिक्षण कुठे झालं? पनवेललाच झालं. कुठे, जुनं की नवीन? नवीन. नवीन पनवेलमध्ये तुमचं शिक्षण झालं. झालं. शाळा कुठली? शाळा माझी केंद्र विद्यालय नेवल स्कूलमध्ये होते. कॉलेज पनवेलला झालं आणि पोस्ट ग्रॅज्युएशन बँड्राला झालं. बर. घरी कोण कोण? घरी आई पप्पा आणि छोटा भाऊ. तुम्ही काय करता? मी मार्केटिंगमध्ये आहे. किती लांब जावं लागतं इथून? माझं ऑफिस लोअर परेलला आहे. एवढ्या लांब जाता तुम्ही? हो. बरं. आणि मग मिस्टर काय करतात? मिस्टर आय टी इंजिनियर आहेत. ते कुठे, कसे काय? ते पवईला आहे त्यांचं ऑफिस. आणि ते पण येऊन जाऊन करतात. येऊन जाऊन म्हणजे? म्हणजे रोजचा प्रवास म्हणजे जेवढा मला लोअर परेलला लागतो तेवढाच कदाचित त्यांना पवईला पोचायला लागतो. म्हणजे येऊन जाऊन करतात म्हणजे? येऊन जाऊन म्हणजे हा जाऊन येऊन करतात. मग बाकीचे काय करतात? नोकरी करतात? तेही तसेच करतात. ते राहून करतात. कदाचित काही काही लोकांचं जवळ असतं घर तर ते फार
फायदेशीर ठरतात त्या ठिकाणी. आम्हाला फार त्रास होतो, ह्यांचं ऑफिस पवईला असल्यामुळे. अरे 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 बापरे, खूप लांब राहतात. म्हणजे आम्ही त्यांना सांगतो एक काम करा तुम्ही घरीच वर्क फ्रॉम होम घ्या नेहमी, फार बरं पडेल ते. असं तुम्ही सांगता त्यांना? हो. मग घरची पण कामं त्यांनीच करायची. कदाचित खूप उपयोग होईल हो त्याचा. का? बोलवा मिस्टरांना. या नमस्कार. नमस्कार, स्वागत आहे तुमचं. तुमचं बालपण कुठलं? माझं पूर्ण बालपण कांदिवलीमध्येच गेलं आहे. कांदिवलीला कुठे? पोलीस कॉर्डर, कांदिवली पोलीस कॉर्डर. कोण होतं पोलीसमध्ये? पप्पा पोलीसमध्येच आहेत. मग तुम्ही सगळं शिक्षण तुमचं कांदिवली? माझं सगळं थोडं शिक्षण माझं, मी गावी 1 वर्ष होतो. गाव कुठलं? कोल्हापूर. आमचं गाव कोल्हापूर. बरं, हां. ओके. तिकडे एक मिनिट. नाही, एकदम कॉन्शियस तुम्ही बघितलं. मी नाही बघितलं. मी बघितलं नाही. मी फक्त एवढं बोललो तुम्ही पण कोल्हापूर बद्दल काहीतरी म्हणालात ना? हा, आम्ही पण कोल्हापूरचे. हा, मग ठीक आहे, चांगलं आहे ना. आम्ही कुठं काय म्हणतोय. मग कोल्हापूरला काय झालं? मध्ये ते बालवाडी वगैरे तिकडे, मग थोडं शिक्षण. कोल्हापूरला कुठे तुम्ही? गडिंग्लज म्हणून तालुका आहे तिकडे, ते आमचं गाव. आणि तुमचं? तेच आहे, गडिंग्लजच आहे. थोडं जवळ. बरं, जवळ जवळ येत आहे जरा. हा, मग पुढे? मग बाकीचं मुंबईमध्ये, मग म्युन्सिपाल्टीला 2 वर्ष होतो, 2रीपर्यंत. मग तिथून मराठी शाळा, ते 10वीपर्यंत. मग आपलं कॉलेज वगैरे इंजिनिअरिंग सगळं मुंबईतच झालं. ठाण्याला होतो मी. ठाण्याला होतो. मग पनवेलला कधी गेलात? पनवेलला शेवटी जावं लागलं. का? जेव्हा लग्न करायची वेळ आली तेव्हा हो, थोडी लांबचीच मुलगी बघूया बोललो. पनवेलची? बरं केलं. मग कसं काय, कोणी म्हणजे सांगितलं? सारखं ये जा होणार नाही सासर माहेर, म्हणून कदाचित ते पण लांबचं बघितलं. लांबचं बघितलं. हो. पण कधी आले होते बघायला तुम्हाला? हे डिसेंबर 6 डिसेंबर 2009 ला ते आले होते बघायला. हो, फर्स्ट टाइम. लग्न करायचं होतं ना हो त्यांना. त्यांना? हो, तुम्हाला नव्हतं करायचं होतं. मग? हे सापडलं, भेटल्यावरती मग डिसाईड केलं की हा बाबा करायचं. यांच्यामुळे? ह्यांच्यामुळेच कदाचित हे आले म्हणून डिसाईड केलं करायचंय. का? असं काय काय जादू केली ते? स्वभाव खूप शांत, समंजस वाटला. हे कधी? त्याच दिवशी 6 डिसेंबरला कळलं? असा हसमुख स्वभाव कदाचित जास्त आवडला. त्याच दिवशी एकमेकांशी बोलला जास्त होता? प्रश्न नाही विचारले म्हणून जास्त आवडला. यात तुम्ही प्रश्न नव्हते विचारले? नाही, बेसिक जे विचारतात ते मला ऍक्च्युली आवडत नाही. इंटरव्ह्यू घ्यायला काय करता, जेवण येतात. बोललो शिकलेली मुलगी, आपल्याला काय लागतं, शिकलेली मुलगी पाहिजे, घरचे थोडे चांगले पाहिजेत, दिसायला सुंदरच होती, नो डाऊट. अरे वा. आणि काय लागतं, बोललो चला करून टाकूया लग्न. नाही, पण मला विचारायचं, आता कोण प्रश्न विचारतो? आता मी लग्नानंतर काय असतं? काय असतं मला मला ऐकायचं. फक्त ऐकायचं. काय हो, आता बोला. रोल ओव्हर झालाय. हो ना. बरं, तुमचं बालपण सगळं छान गेलं, आनंदात गेलं, मजेत गेलं. तुमचं लग्न 6 डिसेंबर 2009 याच दिवशी जमलं? थोडा वेळ गेला. म्हणजे मग त्या दिवशी काय ठरलं, किती दिवसांनी लग्न करायचं? त्यावेळी असं काहीतरी होतं की तो महिन्यात काही बोलणी करायची नसतं, असा काहीतरी पिरियड होता तो. मग 1-1.5 महिना असाच गेला. आमचं थोडं बोलणं झालं, 1-2दा भेटलो. मग एक 15 दिवसानंतर ठरलं की चला आता लग्न करायचं आहे. आणि मग फेब्रुवारीत आमचा साखरपुडा झाला. पण मला सांगा, फोनवर लग्नाआधी जास्त बोलायचं का दोघे? ते जरा ती फेज असते कदाचित. काय असते मला नाही माहिती, म्हणून की उठलात का, झोपलात का, खाल्लं का, असे बरेच प्रश्न असतात. ते तुम्ही त्यांना विचारायचा? कदाचित हो, जास्त. आणि तुम्ही नाही विचारायचा? नॉर्मल तेच. बेसिकली अरेंज मॅरेज, त्यामुळे जेवढं एकमेकांना समजून घेता येईल, माहिती काढता येईल, किंवा कशा आहे स्वभाव, त्यासाठी कदाचित ते जास्त प्रकरण वाढलं असेल फोनचं आमचं. अँड दॅट वॉज ट्रू. म्हणून कदाचित घरातल्याने विचार केला की 1 वर्षानंतर करायचं, ते 4 महिन्यातच उरकून टाकू, मोबाईल फोनचे बिल जास्त येणार नाहीत कदाचित. आणि मग लगेच लग्न झालं? हो. मग लग्न कुठे झालं? कांदिवली, ह्यांच्या शाळेचं खूप मोठं हॉल आहे, नरवणे विद्यालय, त्यांच्या हॉलमध्ये झालं लग्न. छान. मग काय अजून काय सांगायचंय तुम्हाला? लग्नाचा समारंभ तर बऱ्यापैकी खूप छानपैकी उरकला. पण तो काय उरकला हा कदाचित म्हणू शकतो, बिकॉज रिसेप्शनच्या आधीची जी तयारी असते त्याला फार कमी वेळ मिळाला. तुम्हाला? हो. किती वेळ पाहिजे होता? मला हार्डली अर्धा तास मिळाला असेल. त्याच्यामध्ये टॉप टू बॉटम सगळं चेंज होतं.
त्याच्यामुळे फार धावपळ झाली आणि त्याच्यात पण मध्ये मध्ये सगळे डोकावून पाहत होते की झाली का तयार बाई, झाली का तयार, सगळे पाहुणे निघाले, आता उरका. अरे बापरे. लवकर करा. मग तुमचं म्हणणं काय आहे? पुन्हा लग्न करायला सांगितलं तर करा. यांच्याबरोबरच पुन्हा लग्न करायला सांगितलं तर नक्कीच आवडेल. काय हो? रिझन एकच आहे की जे सजायला मिळालं ना त्या सजवायचं मला एकदा नीट नटू दे आणि मग लग्न. म्हणजे साधारण किती दिवस लागतील तुम्हाला ते? मग किती वेळ हवा तुम्हाला? जोपर्यंत मन भरत नाही तोपर्यंत. बाप रे. आता किती वर्ष आहे लग्नाला? 4. आता ऑलमोस्ट लग्नाचा 5वा वाढदिवस साजरा करा पुन्हा लग्न करून. हा कदाचित प्लॅन घरातल्या आता सांगावं लागेल. घरातल्या ना परत पाहायला या. घाम फुटायला लागलाय. पुन्हा लग्न म्हटल्यानंतर टेन्शन आलंय त्यांना. हा, ते कुठे गेले होतात फिरायला मग लग्नानंतर? आम्ही कुल्लू मनाली शिमला गेलो होतो. 6 दिवसाची ट्रिप होती. छान मजा आली. काय लक्षात राहणारा प्रसंग? लक्षात म्हणजे तेव्हा थोडा हिचा स्वभाव कळायला लागलेला की कशी आहे बायको. प्रत्येक गोष्टीत काम एकदा घेतलं की संपवायचं. मग ते फिरायला जायचं होते. रोहतांगला जात होतो आम्ही. सकाळी 3ला उठायचं होतं. तर रात्री 3ला उठायचं आणि निघायचं. एवढं थंडीत बोलत फिरायला आलोय ना 1-2 तास उशिरा झाला काय फरक पडतो. फिरायला झालोय आपण, काय आपल्याला अटेंडन्स कोण घेत नाहीये. घाई 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 चला चला चला. 3ला उठून मला गाडीत बसवलं सकाळच्या थंडीत आणि घेऊन गेले. अरे बापरे. म्हणजे एकदा ठरवलं की ठरवलं. मग घाई घाई करत ते काम उरकून टाकायचं. आता कसा आहे स्वभाव? जास्त फरक नाही पडलाय. जो ट्रेड आहे सगळं काम उरकायचा, फटाफट आवरायचं, तो आहे तसंच आहे. आणि ऍक्च्युली कदाचित चांगल्यासाठीच असेल माझ्या. नाही, चांगल्यासाठीच आहे. आता 8 वस्तूंपैकी 4 वस्तू यांना मिळणार का बघूया. 8 वस्तूंपैकी 4 वस्तू मिळणार का? काय वाटतं तुम्हाला? नक्कीच मिळणार. पण त्यासाठी काय मिळालं पाहिजे माहितीये? 1 रुपये. चला 1 रुपयाचा टॅग मिळाला तर मिळणार. वेळ सुरू झाली. 20 रुपये. 20 रुपये मिळाले. काय कुठली गॉगल घेतला? 50. फार कठीण दिसतंय. आता 2च संधी आहेत. 500. आता घाई करू नका. आता एकच संधी आहे. घरातल्यांची मदत घ्या. थांबा, विचार करा आणि निर्णय घ्या. काही म्हणणं नाही. मी माझं काय मला तुम्ही सांगाल ते. 10. किती झाले एकूण? 580. गेली ना 4ही संधी संपल्या. तुम्ही बाजू कोणाची घ्यायची? बायकोशी. पहिला आरोप सासूबाई. ती ना महिना 2 महिन्यात कधीतरी गप राहते. बाकी काय तक्रार नाही. मला तिला हसून खेळून मजात असं राहावं. मग मला कामाला उत्साह येतो. मग ती गप झाली की माझा सगळा मूड जातो. अरे 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 काय हो? आरोप मान्य आहे का? कधी कधी होतं आमच्या दोघात काहीतरी भांडणं होतात, छोटी मोठी फेऱ्यातली वादळ. मग दुसऱ्या दिवशी तो इफेक्ट असतो, आफ्टर इफेक्ट. अरे पण ते तुमच्यावर ठेवा ना इफेक्ट. इकडे पडतो ना इफेक्ट. मी ननंतीची वहिनी मला कधी फोन नाही करत आणि असं आठवड्यातनं वगैरे कधी आली तेव्हा खूप छान असते. कधी आणि दुसऱ्या आठवड्यात आली तर एकदम म्हणजे बोललं ना बोलल्यासारखं करते. म्हणजे का आला तसं होतं? असं काय मग बोलावं ना मग तसं. त्यांना वाटायला लागतं की दर आठवड्याला येणार की काय. जवळ राहते ना मग येणारच ना. काय हो? नाही असं काही नाही. ऑफिसचा त्रास असतो तिला थोडा बहुत. ट्रॅव्हलिंगचाच जॉब आहे तिचा, त्यामुळे कधी होत असेल कधीतरी मूड नसेल कधी तिचा. बोला सासरे बुवा. मला काय थोडंसं 700 आत घरात असं वाटतंय. लहान मूल आहे, बाकी काय नाही. काय हो? नाही ते तरी सध्या शक्य नाहीये. प्रत्येकाला माहिती आहे आपला जॉब कसा आहे. कोण लवकर सोडत नाही. प्रत्येकाला लवकर यायला लागतं ऑफिसमध्ये. तर उशीर होणारच सगळ्यांना. आता मी स्वतः 11 वाजता येतो रोज घरी. हो हो. तर बाबा तुम्ही पोलीसमध्ये ना? हो 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 खरंय. तुम्ही 7च्या आत. आम्ही 7च्या बाहेर. खरंय खरंय. आणि जे 7च्या नंतर बाहेर असतात त्यांच्यावर लक्ष ठेवत तेच असतात, म्हणून सुरक्षित असतं सगळं. अजून कोण आरोप करणार? ती इतरांचा विचार जास्त करते, स्वतःचा करत नाही. तो तिने स्वतःचा विचार करायला पहिलं शिकलं पाहिजे. आई आहे मी तिची. हो कळलं मला. बोला. ट्रू. थोडी सहनशील आहे. आता 4 वर्ष आम्ही 1 रूम किचनमध्ये होतो लग्नानंतर, नवीन लग्नानंतर. आता सध्या आम्ही इथे मोठ्या घरात राहायला आलोय.
थोडी स्वतःची तिने काळजी घेतली पाहिजे इतरांबरोबर. तुमचं काय म्हणणं आहे? एकदम बरोबर. काय बरोबर? काळजी घेतली पाहिजे, जी मी घेत नाहीये. पण आता शिकेन काळजी घ्यायची. आता यांच्या स्वभावातले चांगले गुण कुठले आहेत ते सांगा सासूबाई. मन असती तशी असू खेळून असती, करायला लय हौस आहे. पाहुणं पाहिले की उत्साह असतो करून घालायचा, खाण्यापिण्याचा मस्त मजेत असते ती. त्याच्यात काही कमी नाही, म्हणजे तक्रारीचे गुण काहीच नाही त्याच्यात. फक्त कधी कधी तेवढंच कधीतरी बोलत येते ते वाईट वाटतं. कळलं सासूबाई थंडीकडे असं करू नका. वहिनी खूप चांगली आहे. सुट्टी दिवशी मुलीला खेळायला फिरायला कुठे न्यायचं असेल तिथे माझ्या मुलाला पण नेते, मला सांगते चला. खूप घरी एखाद्या दिवशी समजा माझं डोकं दुखत असेल तर झेपून देईल, अशी काळजी करते. डोकं दुखलं की इकडे येतात. असं नाही, कधी तिला समजलं फोनवर तर येते ती किंवा मला बोलते या. असं नाहीये ना मला, कदाचित मी तिच्यात माझी बहीण म्हणूनच. क्या बात आहे. त्यामुळे त्यांचं डोकं दुखलं की इकडे येतात. एक बहीण अशी असते की तिच्यावर आपण भांडतोही, रागवतोही, अपेक्षाही करतो आणि मन मिळून हसत खेळत राहतो. मग ती माझी बहीण म्हणूनच मी तिला समजतो. हो, डोकं दुखलं की हो ना. आणि गेलं की तुमचं दुखायला लागतं. परत आली तर राहणार आहे. आता तुमचं काय म्हणणं आहे सगळ्या गोष्टींना? सगळ्यांच्या गोष्टी ऐकतात. कदाचित वेळ ही अशी गोष्ट आहे की ती आपल्या हातात नसते, ती धावत असते. प्रयत्न करेन की प्रत्येकाला त्यांना जी अपेक्षा आहे वेळेची माझ्याकडून ती मी नक्कीच देईन. माझी मुलगी नसून माझा मुलगा आहे तो. अरे वा. खूप म्हणजे अभिमान आहे मला तिचा की ती माझी मुलगी आहे म्हणून. अरे वा. तुमचं काय म्हणणं आहे या घराबद्दल, सासू सासऱ्यांबद्दल? फार छान. जसं खेळीमेळीचं वातावरण मला माझ्या घरी मिळालं तसंच सासरीही मिळालं. म्हणजे जसे आईवडिलांनी मला एक टॉमबॉय लुक असतो तसं वाढवलं होतं. म्हणजे माझ्या प्रोफेशनमध्ये बाहेर जाणं, आउट ऑफ स्टेट जाणं, हे सगळं मला तसंच फुल फ्रीडम होतं. तसंच माझ्या सासरीही आहेत आणि माझ्या अभावी माझ्या मुलीवरती पूर्णपणे लक्ष. म्हणजे मला काहीही काळजी नसते, मी किती 6 दिवस जाईन किंवा 7 दिवस जाईन, ते बरोबर काळजी घेतात. कदाचित माझ्यापेक्षा जास्त काळजी घेतात आई वडील. काय म्हणणं? चांगली की वाईट? तक्रार करा मिस्टरांबद्दल. थोडा घरी वेळ द्यावा आणि स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्यावी, वेळेवर जेवावं. आणि तुमची काय तक्रार यांच्याबद्दल? तक्रार अशी काहीच नाहीये. खेळत राहायचं. प्रत्येक गोष्ट कधी कधी जास्त टेन्शन घेते, जे मी नाही घेत, सोडून द्यायचं. जास्त विचार नाही करायचा प्रत्येक गोष्टीचा. तेवढाच एक 5-10 मिनिटं मग सोडून द्यायचा, गो फॉर नेक्स्ट. अरे वा. ते आहे थोडा आय वुड लाईक टू हॅव लाईक ती स्वतःची काळजी घेईलच आणि छोट्या मोठ्या गोष्टीचा विचार नाही करणार. आणि आता एक नाव जाहीर करूया. या इकडे. तुम्ही काय करताय? नाव आहे प्रमिला किंजळकर. काय झालं? टेन्शन आलं? टेन्शन आलं मला. हो. बरं, नाव सांगा. माझं नाव प्रमिला प्रदीप किंजळकर. बरं, मग घरी कोण कोण असतं? मी, माझे 2 मुलं, माझे मिस्टर आणि 2 मिस्टर घरी आहेत. ते आजारी असतात, झोपलेलेच असतात ते. इकडे कोण आहे आता? बरोबर. आता माझी सून आणि नात आहे. मग बोलवा त्यांना तुमच्या बरोबर. या या या, तुम्ही उभे राहा इकडे. चला, सुनबाई पण आलेल्या आहेत. कसं वाटतंय सुनबाई आता? छान वाटतंय. हा, छान वाटतंय. हो ना. चला, सुनबाईंना पण आनंद झालेला आहे. आता आपण सगळे टाळ्या वाजवून शुभेच्छा देऊया, बघूया काय. पण आता खेळ या ठिकाणी आजूबाजूला कन्स्ट्रक्शन सुरू आहेत, त्यामुळे हे खूप महत्त्वाचे असे पाईप असतात, ते आता इथे ठेवलेले आहेत. इतक्या वेळ ते कोपऱ्यात होते, पण ते आता इथे खेळासाठी आहेत. या ठिकाणी त्या पाईपमधून अलीकडनं चेंडू टाकायचे, प्लास्टिकचे पलीकडे गेले पाहिजेत. जर तो चेंडू त्या पाईपमधनं पलीकडे गेला तर 1 गुण मिळणारच आहे. पण जर का तो चेंडू पलीकडे गेल्यानंतर ज्या बॉलिंग बॉटल्स उभ्या केलेल्या आहेत त्या जर पडल्या तर जितक्या त्या बॉलिंग बॉटल चेंडूच्या धक्क्याने पडणार तितके गुण मिळत जाणार. दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या म्हणजे गुण ज्या जास्त मिळवणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैसे. चला, टाळ्या वाजवून शुभेच्छा द्या. आतून जायला पाहिजे. 1 2 थांबा, 2 आणि 2 4 गुण झालेले.
आपलं हे टाका ना आता. 4 गुण यांनी कमावलेले आहेत. आता तुमच्या बाबतीत काय होते बघूया. एक, 2, 4. गुणसंख्या 4 आणि 5. अभिनंदन. आणखी 10 संख्या. पाच. बघूया काय होणार. 6. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू घे तुझ्यासाठी. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. उपविजेत्या ठरल्या किंजाळकर आई, त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. अभिनंदन. आणि आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या कुराडे वहिनी, त्यांना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. अभिनंदन. तुम्ही मिठी मारायला जाऊ नका हो. सागर माता कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी कांदिवली चारकोप या ठिकाणी रंगलेला हा आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.